चला आज करूयात नागपंचमी विशेष गव्हाची खीर. मी या ठिकाणी गव्हाची खीर करण्यासाठी 1 वाटी खपली गहू म्हणजे जोड गहू घेतलेला आहे. आता ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर त्यामध्ये गहू बुडेल इतपत गरम पाणी टाकून 1 तासभर छान गहू भिजवून घेतला. ज्या कपाने गहू घेतला त्या कपाने 4 कप पाणी घालून पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला गहू टाकून 8 ते 9 शिट्ट्या मध्यम आचेवरती गव्हाला काढून घेऊन अशा प्रकारे गहू पळीच्या साहाय्याने घोटून घेतला. घोटून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून त्यामध्ये 1 लिटर गरम दूध टाकून 20 मिनिटं छानपैकी गहू दुधामध्ये शिजवून घेतल्यानंतर एका बाजूला गुळवणी तयार केली. अर्धा कप पाण्यामध्ये 2 कप गूळ घालून छान गूळ वितळून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुके खोबरे आणि काजू आणि बदाम छान तुपावरती भाजून घेऊन ते देखील दुधामध्ये घालून घेतले. दुधामध्ये गहू शिजल्यानंतर त्यामध्ये केलेली गुळवणी गाळून टाकून फक्त 5 मिनिटं गॅसवरती छानपैकी त्याला उकळी काढून घ्यावी. शेवटी वेलची पूड आणि जायफळ टाकून या ठिकाणी गव्हाची खीर तयार.